पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मराठी नाही, परवाना नाही, मराठी शिकायची पण वेळ वाढवून द्या। नियम चांगला आहे मात्र कडक अंमलबजावणी नकोय। परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांची ही मागणी आहे। अमराठी रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हरांना मराठी शिकता यावी, खास करून जुजबी मराठी शिकता यावी यासाठी परिवहन विभागाने 105 दिवसाचा वेळ दिला होता। 15 ऑगस्ट आता उद्या आहे आणि त्यानंतर नेमकी मुंबईतल्या रस्त्यावरची परिस्थिती काय आहे, ते जे क्लासेस आरटीओ कडून घेण्यात आले होते जुजबी मराठी शिकवण्यासंदर्भातले, त्याचा फायदा ड्रायव्हर्सना किती झाला, त्या नियमाबाबत त्या ड्रायव्हर्सना काय वाटतं आपण जाणून घेऊया। लेकिन भीड़ बहुत था, अभी छोड़ दिया कि फिर जाएंगे। लेकिन ये नियम क्या लगता है होना चाहिए था, जरूरी है? होना चाहिए, पालन करना चाहिए। कोई भी भाषा है, हिंदी या मराठी, दोनों को मतलब सम्मान करना चाहिए। दोनों अच्छा से बोलना चाहिए, सीखना चाहिए, जरूरी है। सर्टिफिकेट असा डायरेक्ट देत नाही ते लोक बोलतात पहिला ऍडमिशन करून घ्या, लाईन लावा, पुन्हा 4-4, 5-5 तुम्हाला एवढं चांगलं मराठी येत असेल तर मग डायरेक्ट सर्टिफिकेट नाही देत, नाही देत, डायरेक्ट सर्टिफिकेट देत नाही। क्लासेस अटेंड करावेच लागतात। पहिला लाईन लावायच्या, ऍडमिशन करायच्या, त्याच्यानंतर 8 दिवसाच्या नंतर तुम्हाला बोलावणार, मग तुम्हाला विचारणार, मग परत तुम्हाला 8 दिवस मध्ये 1 दिवस यायला लागणार, 1 महिना 4 हप्त्यामध्ये 4 दिवस यायला लागणार, त्याच्यानंतर सर्टिफिकेट देणार। कॅमेरामॅन प्रतीक सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।